क्या देख रहे हो आशीष? अरे यार 31 मार्च आ रहा है तो टैक्स ना कटे, इसके लिए मैं इन्वेस्टमेंट प्लान देख रहा हूँ। भाई फाइनेंशियल ईयर खत्म होने पर और तुम्हें अब होश आ रही है। यार क्या करूँ, मुझे याद तो था लेकिन मेरे दिमाग से उतर जाता है। देखो, टैक्स सेविंग की प्लानिंग ना हमेशा फाइनेंशियल ईयर शुरू होने के साथ ही करनी चाहिए। बिल्कुल सही कह रहे हो, मैं अगली बार से मैं जरूर ध्यान रखूंगा। बिल्कुल याद रखना। और वैसे अब कुछ तुम्हें समझ आ रहा है कि नहीं? यार 80C की लिमिट तो APF और बीमा पॉलिसी से खत्म हो गई, लेकिन अब मैं टैक्स कहाँ बचाऊँ? तुम्हारे पास तो होम लोन भी है ना, तो उसे क्लेम कर दो और अगर कुछ रह भी जाता है तो एनपीएस में इन्वेस्ट कर दो। लेकिन NPS तो रिटायरमेंट फंड के लिए होता है ना। हाँ, लेकिन ये टैक्स भी बचाता है। तो सिर्फ टैक्स बचाने के लिए NPS में इन्वेस्टमेंट करना ठीक होगा? 31 मार्च जवळ आल्यानंतर नोकरी करणारे लाखो लोक आशिषप्रमाणे टॅक्स वाचवण्यासाठी धडपड करतात. अशावेळी सरकार बचतीला प्रोत्साहन देण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. याचा प्रत्यय आपल्याला 2023च्या अर्थसंकल्पात आलाय. ATC, NPS सह अनेक गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या पर्यायाबाबत काही मोठी घोषणा करण्यात आली नाही. अशावेळी NPS बाबत आशिष सारख्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न उद्भवणं साहजिकच आहे. टॅक्स वाचवण्यासाठी NPS मध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे का, हे जाणून घेण्यासाठी आधी NPS बद्दल संपूर्ण माहिती घेऊया. NPS म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजना ही एक सरकारी निवृत्ती वेतन योजना आहे. 18 वर्षांनंतर कोणताही भारतीय नागरिक NPSचं खातं उघडू शकतो. NPS मध्ये गुंतवणूक करून निवृत्तीचे नियोजन आणि कर बचत दोन्ही काम एकाच वेळी करता येतात. 31 जानेवारी 2023 पर्यंत देशात NPS सबस्क्रायबरची एकूण संख्या 1,69,74,190 एवढी होती. NPS मध्ये दोन पद्धतीचे खाते असतात. पहिलं म्हणजे टियर 1, यामध्ये लॉक इन पिरियड असतो, मात्र करात सवलत मिळते. या उलट टियर 2 खात्यातून सहजपणे पैसे काढता येतात, मात्र यात कर सवलतीचा फायदा मिळत नाही. आयकर अधिनियम कलम 80 CCD 1B अंतर्गत गुंतवणूक केल्यास 50,000 रुपयांचं अतिरिक्त डिडक्शन मिळतं. ही कपात कलम 80C ला वगळून आहे. ATC अंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीवर करात सवलत मिळते. आशिष सारख्या अनेक लोकांची ATC ची मर्यादा EPF मध्ये योगदान, विमा पॉलिसी, PPF आणि मुलांची ट्युशन फीस यात संपते. त्यांच्यासारख्यांसाठी NPS मध्ये गुंतवणूक करून एकूण 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर टॅक्स वाचवण्याचा पर्याय खुला आहे. रिटायरमेंटच्या वेळी किंवा 60 वर्ष वय झाल्यानंतर NPS मध्ये योगदान करणाऱ्या व्यक्तीला एकूण जमा झालेल्या रकमेपैकी 60% रक्कम काढता येते. ही रक्कम करमुक्त असते. उर्वरित 40% रकमेतून ॲन्युटी म्हणजेच पेन्शन योजना खरेदी करावी लागते. या ॲन्युटीवर मिळणाऱ्या परताव्यावर टॅक्स लागतो. तुम्हाला मुलांचं शिक्षण, लग्न किंवा घर खरेदीसाठी, वैद्यकीय उपचारांसाठी तुम्ही केलेल्या योगदानाच्या 25% पर्यंत अंशतः रक्कम काढता येते. NPS मध्ये महागाई आणि अल्प बचत गुंतवणुकीच्या तुलनेत महागाईला मात देऊ शकणारा परतावा मिळतो. NPS मध्ये गुंतवणूक केलेला पैसा हा इक्विटी, कॉर्पोरेट डेट, सरकारी रोखे आणि अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड मध्ये गुंतवण्यात येतो. ऍक्टिव्ह पर्याय निवडून तुम्हाला स्वतः कोणत्या प्रकारात गुंतवणूक करायची आहे याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. ज्या गुंतवणूकदारांना वयानुसार ॲसेट ॲलोकेशन मध्ये बदल करायचा असल्यास ते ऑटो पर्यायाची निवड करू शकतात. गुंतवणूकदार त्यांचा फंड व्यवस्थापकही निवडू शकतात. आता NPS मधून किती परतावा मिळतो हे उदाहरणासह पाहूयात. 30 वर्षाचा आशिष 60व्या वर्षी रिटायर होणार आहे. जर त्याने प्रत्येक महिन्याला NPS मध्ये 5,000 रुपये गुंतवणूक केल्यास 60व्या वर्षी त्याची एकूण गुंतवणूक 18 लाख रुपये होणार आहे. 10% वार्षिक अंदाजे परतावा मिळाला तर 60व्या वर्षी त्याला रिटायरमेंटचा कॉर्पस जवळपास 1,14,00,000 रुपयांचा मिळणार आहे. त्यातील तो 68,30,000 रुपये एक रकमी करमुक्त काढू शकतो. उर्वरित 45,50,000 रुपयांची ॲन्युटी घेतल्यानंतर 6% व्याजदरानं त्याला 22,793 रुपयांची पेन्शन मिळेल. समजा आशिषने दर महिन्याला 5,000 रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंड मध्ये केली आणि 12% वार्षिक परतावा मिळाला तर 30 वर्षानंतर त्याला 1,76,00,000 रुपयाहून अधिक रक्कम मिळणार आहे. यातील त्याने प्रत्यक्षात 18 लाख रुपयांची गुंतवणूक केली. उर्वरित 1,58,00,000 रुपये त्याला परतावा मिळेल. म्हणजेच NPSच्या परताव्यासोबत तुलना केल्यास म्युच्युअल फंड मधून 60 लाख रुपये अधिक मिळणार आहेत. टैक्स जो आपको म्यूचुअल फंड में लगता है वो फिलहाल है 10% ऑन अ लॉन्ग टर्म कैपिटल गेन,
मतलब आपका 1 लाख के ऊपर जो लॉन्ग टर्म कैपिटल गेन आएगा उसके ऊपर आपको 10% टैक्स भरना पड़ेगा। अगर ये दोनों का हम रिटर्न देखें, दोनों का फाइनल कॉर्पस देखें और म्यूचुअल फंड का ये 10% टैक्स निकाल भी दे, तो तकरीबन 60 लाख का फायदा होता दिख रहा है लॉन्ग टर्म में। तो मेरे हिसाब से ये एग्जाम्पल के रूप में हम देखें तो म्यूचुअल फंड फायदे कारक लग रहा है। जब आप एनपीएस में इन्वेस्ट करते हो सिर्फ टैक्स बचाने के लिए, मेरे हिसाब से वो बिल्कुल गलत है। और फॉर दैट मैटर सिर्फ एनपीएस ही नहीं, कोई भी इंस्ट्रूमेंट में आप निवेश करते हो, वो ईएलएसएस हो या हेल्थ इंश्योरेंस हो या कोई भी प्रकार का इन्वेस्टमेंट हो, उसको सिर्फ टैक्स बचाने की दृष्टि से नहीं करना चाहिए। आपका ओवरऑल फाइनेंशियल गोल्स देख के, आपका प्रोडक्ट सूटेबिलिटी, आपका रिस्क एपेटाइट देख के, आपका क्या रिस्क प्रोफाइल है वो देख के ही आपको निवेश करना चाहिए। जब भी आप कोई भी फाइनेंशियल प्रोडक्ट में, किसी इन्वेस्टर के लिए शायद इतना सारा लॉक इन नहीं रहना चाहते हैं, वो लोग 60 साल तक अपने फंड्स ब्लॉक नहीं करना चाहते हैं। दूसरा, जो 40% कॉर्पस आ रहा है उसको आपको कंपलसरी एन्यूटी के रूप में लेना है, और ये जो एन्यूटी है उसका रिटर्न काफ़ी कम होता है, और ये एन्यूटी के रूप में जो रिटर्न आएगा वो भी टैक्सेबल है। 40% वाला रूल भी निकल जाए, जो एन्यूटी के तौर पे लेना है या कंपलसरी उसको एन्यूटी लेना पड़ेगा, जिसका फिनेंशियल डिसिप्लिन इतना नहीं है, जो फिनेंशियली इतने प्रूडेंस नहीं है, और जो मार्केट की वॉलेटिलिटी से डर जाते हैं, और और उसके वो वॉलेटिलिटी के चक्कर में अपना कॉर्पस तोड़ देते हैं, और जब मार्केट डाउन है जब अमाउंट विड्रॉ कर लेते हैं, इन लोगों के लिए तो ये बहुत ही फायदेमंद हो सकता है। आशिषचा गोंधळ तर दूर झालाय। NPS मधील गुंतवणुकीमुळे करात सवलत मिळते आणि म्हातारपणी एक रकमी मोठी रक्कम आणि पेन्शन सुद्धा मिळते। शेअर बाजाराशी संबंधित असल्यानं यातून दीर्घ कालावधीमध्ये चांगला परतावा मिळू शकतो। मात्र NPS मधील गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी अडकून पडते। तुम्हाला गरज असेल तेव्हा पैसे काढता येत नाहीत। गुंतवणुकीवर जास्त जोखीम न घेणाऱ्यांसाठी NPS हा एक योग्य पर्याय आहे। भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तुम्ही NPS मध्ये गुंतवणूक करू शकता।